नमस्कार मित्रांनो, यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता मी ज्यामध्ये मी म्हटलं होतं की वोटिंग करणं प्रत्येकाने का गरजेचं आहे। त्याच विषयाला अनुसरून हा व्हिडिओ बनवत आहे। लोकसभेचे इलेक्शन झाले, त्याचे रिझल्टही आले, पण भाजपला ज्याप्रमाणे अपेक्षा होती त्याप्रमाणे त्यांना यश भेटलेलं नाही आहे। भाजपचा जो नारा होता अबकी बार 400 पार हा तो पूर्णपणे फेल गेलेला आहे आणि भाजपला यश म्हणजे अगदीच त्यांना बहुमतसुद्धा भेटलेलं नाही पूर्णपणे। तर हा एक भाजपचा खूप मोठा त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांचा पराभव झालेला आहे। तसं पाहायला गेलं तर आकडे त्यांचे NDA भाजप आणि NDA जे पक्ष आहेत हे दोन्ही एकत्र जर आले तर त्यांचे 300च्या जवळपास सीटा आहेत आणि ते सरकार बनवू शकतात। पण विषय हा नाही आहे सरकार कोण बनवेल किंवा कोण नाही आहे। विषय हा आहे की भाजप जो आहे, भाजपला ज्याप्रमाणे अपेक्षा होती किंवा ज्याप्रमाणे त्यांना यश मिळेल असं त्यांना वाटत होतं ते त्यांना यश मिळालेलं नाही आहे आणि ते का मिळालं नाही आहे याबद्दल आपण बोलणार आहोत। बघा, काल देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये त्यांनी एक 2-3 विषय सांगितले महत्त्वाचे। एक मराठा आरक्षण असेल किंवा शेतकऱ्यांबद्दल नाराजगी असेल किंवा एक दुसरा जो महत्त्वाचा जो कारण आहे, जे विरोधी पक्षकाराने जेव्हा त्यांच्यावरती अबकी बार 400 पार हा जो भाजपनं नारा दिला होता तेव्हावरती त्यांनी प्रश्नचिन्ह केलं होतं की त्यांनी एक नॅरेटिव्ह सेट केला होता की भाजप जे आहे ते 400 पार जे म्हणत आहेत भाजपवाले तर ते संविधान बदलण्यासाठी बनवत आहेत आणि त्यांना जर 400 पार जर भेटले किंवा 400 सीटा जर भेटल्या तर ते संविधान बदलू शकतात किंवा बदलतील असा एक जनतेमध्ये अफवा पसरवली होती, एक नॅरेटिव्ह सेट केला होता। त्या नॅरेटिव्हला भाजपला व्यवस्थितपणे काउंटर करता नाही आलं। म्हणजे अगदी तो महाराष्ट्रामध्ये असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही असेल तर हा जो नॅरेटिव्ह होता किंवा विरोधी लोक भाजपवरती आरोप करत होते तर त्याला काउंटर करता नाही आलं किंवा त्यांचं खंडन करता नाही आलं भाजपला। हे त्यातलं एक मुख्य कारण असू शकतं। आणि दुसरं जे कारण आहे की भाजपचे जे पारंपरिक वोटर असतील किंवा भाजपचे जे समर्थक असतील तर त्यांनी जे आहे की भाजपने जो अबकी बार 400 पारचा हा जो नारा दिला होता, या नाऱ्याला हा जो त्यांचा नारा होता तर याच्यामध्ये थोडंसं भाजपच्या वोटरमध्ये गफलत झाली की आपण जर वोटिंग नाही केली, एका दोघांनी जर वोटिंग नाही केली किंवा मी वोटिंग जर नाही केली तर भाजप कसंही जिंकणार आहे, भाजप जो आहे तो 400 पार जाणारच आहे किंवा 400 पार नाही गेला तर कमीत कमी तो बहुमत तरी मिळवेल। ही एक भाजपच्या समर्थकांमध्ये किंवा त्यांच्या वोटरमध्ये हे एक थोडासा एक गैरसमज निर्माण झाला होता, त्यामुळे खूप लोक वोटिंगला नाही गेलीत, हा एक विषय असू शकतो। आणि तिसरा जो आहे महत्त्वाचा विषय म्हणजे असा की भाजपचे जे स्थानिक उमेदवार होते यांच्याबद्दल जनतेमध्ये त्यांच्या ग्राउंड लेवलवरती प्रचंड प्रमाणामध्ये खूप नाराजगी होती। हे भाजपला ती ओळख जनतेमधली आपल्या उमेदवाराबद्दल जनतेमध्ये असलेली जी नाराजगी आहे ना ती भाजपला कुठेतरी ओळखता नाही आली। यामुळे पण भाजपला याचा खूप मोठा फटका बसलेला आहे असं मला वाटतं। हे एक 2-3 मेजर कारणं आहेत आणि याच्यामध्ये आता पुढचं जे कारण आहे की याला काउंटर करता नाही आलं भाजपला की अबकी बार 400 पार आणि संविधान 400 पार झाल्यानंतर संविधान बदलेल भाजप, हा जो विरोधकांचा जो आरोप होता या आरोपाला खंडन करता नाही आलं। आणि खरंच आपण या विषयावरती जो आहे एक पुढचा व्हिडिओ तुम्हाला बनवून सांगेन की खरंच संविधान बदलणं हे पॉसिबल आहे का, आणि आहे तर ते कशा पद्धतीने आहे आणि जर नाही तर कशा पद्धतीने नाही आहे, यावरती एक पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला बनवून सांगेन। तर मित्रांनो, मला तुम्हाला हे सांगायचं होतं की काल जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की 2019च्या इलेक्शनच्या कंपॅरिझनमध्ये आता हे 24चं जे इलेक्शन झालं यांचं जे वोटिंग पर्सेंटेज आहे ते फक्त 0.5% कमी झालेलं आहे आणि 0.5% जे वोटिंग कुठेतरी डिवाईड झालेलं आहे किंवा मराठा आरक्षणामुळे कमी झालेलं असेल किंवा विरोधकांच्या अबकी बार 400 पार आणि संविधान बदलेल या नॅरेटिव्हमुळे कमी झालेलं असेल किंवा जे भाजपचे समर्थक आहेत त्यामध्ये जी गफलत निर्माण झाली होती, ते त्यांचा गैरसमज निर्माण झाला होता की आम्ही जर वोटिंगला नाही गेलो तर भाजप कसंही जिंकेल, हा एक त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण झाला। त्याला एक 2-3 कारण आहेत ज्यामुळे भाजपला खूप मोठा अपयश म्हणावं लागेल
तर ते त्यांना भेटलेलं आहे. तर बघूया पुढे काय होतं आहे आणि संविधान बदलता येतं का यावरती मी तुम्हाला नक्कीच सांगेन.